कविता करता येणे हीच मुळात तरल संवेदनाक्षमतेची प्रचिती देणारी घटना आहे. कविता सृजनाची प्रक्रिया आत्मसंवादाची व्याप्ती दर्शविते. कविता जगता येणे हाच खरा जीवनानंद आहे, असं स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित यांनी केले. डॉक्टर दंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित डॉक्टर अमृता इंदुरकर यांच्या स्मरण काव्य संचिताचे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पिनाक दंदे, काव्य समीक्षक डॉक्टर श्याम धोंड आणि लेखिका डॉक्टर अमृता इंदुरकर उपस्थित होते. आपल्या भाषणात अपराजित म्हणाले, डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी या पुस्तकातून जगण्याच्या विविध निकषांची कवितेच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासाची चिकित्सा केली आहे. ही चिकित्सा करताना त्यांनी अर्वाचीन काव्यप्रवाहातील कवींच्या काव्यप्रवाहातील अनवट काव्यनिष्ठीचे दाखलेही दिले. हे पुस्तक आयुष्याचे गाणे गात राहण्याची प्रेरणा देते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. जगण्याचे सत्व देणाऱ्या कवितेची आणि ती लिहिणाऱ्या कवींची ओळख या पुस्तकातून होते, असे भाष्य अपराजित यांनी केले. स्मरणकाव्य संचिताचे या समीक्षणात्मक पुस्तकाचा हा प्रकाशन समारंभ शंकरनगर येथील राष्ट्रभाषा संकुल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. विशेष अतिथी म्हणून बोलताना डॉक्टर दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पिनाक दंदे यांनी वाचन संस्कृती कमी होण्याच्या काळात विद्यार्थ्यांना मराठी कवींची उत्तम ओळख डॉक्टर अमृता इंदुरकर यांच्या पुस्तकामुळे होणार आहे, असे सांगितले. ते म्हणाले, विशेषतः अर्वाचीन कवींचा अभ्यास करताना स्नातकोत्तर विद्यार्थ्यांकरिता हे पुस्तक उपयुक्त आहे. डॉक्टर दंदे यांनी यावेळी डॉक्टर दंदे फाउंडेशनच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचीही माहिती दिली. डॉक्टर श्याम धोंड यांनी पुस्तकाची विचक्षण समीक्षा करताना स्मरण काव्य संचिताचे हे पुस्तक म्हणजे साहित्यिक आणि शैक्षणिक सफर घडवून आणणारा प्रवास असल्याचे सांगितले. हे पुस्तक द्रुतगतीतील चीजांची सादर केलेली सुरेल मैफल आहे, असे मर्मज्ञ भाष्य त्यांनी केले. कविता आपल्याला शहाणपण देते आणि भल्याबुऱ्याचा संस्कार देते, असेही ते म्हणाले. अनेकविध कवींच्या कवितांचे संदर्भही त्यांनी आपल्या विवेचनात दिले. डॉक्टर इंदुरकर यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. आधुनिक मराठी कवितेची जडणघडण या पुस्तकातून मांडण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. विशाखा पवार यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षयकुमार काळे, बबनराव नाखले, विसा संघाचे सचिव विलास मानेकर, बालनाट्य चळवळीच्या आधारस्तंभ आभा मेघे, संपादकद्वय रमेश कुलकर्णी आणि अतुल पांडे, मान्यवरांसह साहित्यप्रेमी मंडळींच्या भरगच्च उपस्थितीने सभागृहात फिटे पडले. कवितांचा आणि जीवनाचा संबंध मांडला. पुस्तकाचे भाषाकार आपलं सगळ्यांचं नातं आहे. आपण सगळ्यांचे नाते सगळ्यांमुळे आपण ते सगळे नाते जवळ झालो आणि कविता ही अशी गोष्ट आहे की सगळ्यांना जोडून ठेवते. समाजाची उत्थान करण्यासाठी, समाजाला प्रेरणा देण्यासाठी कविता फार लाभदायक असते. आणि या पुस्तकाच्या या लेखिका आहेत, स्मरण केलं आणि माहिती दिली आहे. त्याच्यामुळे मला तुमचं काम आहे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना लाभदायक आहे, त्या लोकांना प्रोत्साहन मिळालं. आरोग्य
शोधा उगवला पाहिजे आणि समाजाच्या विस्तार आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याचा प्रयत्न केला पाहिजे हेच या सर्व कार्यक्रमाची वाचकांना काय अपील वाचकांना अपील काय वाचकांना अशी गोष्टी आहे की त्यांनी वाचनाचे प्रयास करावे. समाजामध्ये अनेक ज्येष्ठ लोक आहेत ज्यांचं मार्गदर्शन त्यांनी घ्यावं त्या सगळ्यांना आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।